शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे हा. सांगा बरं याचं उत्तर परफेक्टली द्या. चलो एव्हरीवन, मस्त क्वेश्चन आहे, एकदम छान क्वेश्चन आहे हा, एकदम बढ़िया क्वेश्चन है. हाँ चला, सूरजचा आंसर आलेला आहे. बाकी सब लोग आंसर दो, बाकी सब लोग आंसर दो. सूरजनेच उत्तर दिलं, बाकी सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. रॉन्ग है सूरज, तुम्ही दिलेला आंसर, तुम्हें दिलेला आंसर रॉन्ग है, क्योंकि इसका जो आंसर है वो 4th नंबर का है, परशुराम घोसरवाडकर. ओके, काय है? परशुराम घोसरवाडकर. आता तुम्ही म्हणाल की हे कसं सांगते, पूर्ण इतिहास सांगते, समजून घेत चला मला काय म्हणायचंय. आता भास्करराव जाधव यांच्याबद्दल सांगेल. हे कायमस्वरूपी अध्यक्ष आहे. चलो मी क्लिअर करून देणार ना, तुमचे डाऊट्स क्लिअर करून देणार. ओके, हे कोण आहे? तर हे कायमस्वरूपी अध्यक्ष आहे, कोल्हापूरलाच होते. ओके, कोल्हापूर शाखेचे, कोल्हापुर शाखे से श्योर बात है, ये कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन मैंने क्या बोला, यहाँ पे आंसर आप लोगों का गलत है. करेक्ट आंसर मैं बता रही हूँ और क्यों है वो भी बता रही हूँ. मग हरिभाऊ चव्हाण कोण होते? तर हरिभाऊ चव्हाण होते कार्यवाहक. ओके, हरिभाऊ चव्हाण कोण होते? कार्यवाहक होते. अण्णासाहेब लठ्ठे कोण होते? तर अण्णासाहेब लठ्ठे होते त्याचे उपाध्यक्ष. कधी काही जर विचारलं तर लक्षात घ्या. ओके, सेम कोल्हापूर शाखा आहे सत्यशोधक समाजाची. कायमस्वरूपी अध्यक्ष भास्करराव जाधव, कार्यवाहक आहे हरिभाऊ चव्हाण आणि अण्णासाहेब लठ्ठे जे आहे हे उपाध्यक्ष राहते आहे. ओके, आता मग मी का चौथा आंसर देते आहे, परशुराम घोसरवाडकर मी का म्हणते आहे? इसके पीछे का रीजन ये है कि सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. ओके, 1911 मध्ये काय तर सत्यशोधक समाजाची कोल्हापूर या ठिकाणी परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर होते आणि त्याच परिषदेमध्ये सत्यशोधक समाजाची कोल्हापूर शाखा स्थापन झाली. आणि असा विचार करता याचा आन्सर काय राहत आहे? येस सूरज, कन्फ्यूज होते तर या विचाराने याचा आन्सर परशुराम घोसरवाडकर राहत आहे. व्हेरी व्हेरी IMP. ओके, हे जे लेक्चर आहे अतिशय महत्वाचं आहे. हा कळेल तर थोडस नोट डाऊन करून दे. म्हणजे तुमच्याकडे नोट स्वरूपात असावे म्हणून नोट डाऊन करून देते. हा कोल्हापूर येथे भरलेल्या परिषदेत, कोल्हापूर येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत, सत्यशोधक समाजाच्या परिषदेत ही शाखा स्थापन केली, ही शाखा स्थापन केली. येथे अध्यक्ष परशुराम होते, परशुराम घोसरवाडकर होते, परशुराम घोसरवाडकर होते. आणि डेफिनेटली या पॉइंटला धरून ही गोष्ट आहे. ओके, या पॉइंटला धरून काय तर ही गोष्ट आहे. वर्ष दिलेलं आहे 11 जानेवारी 1911. ओके, काय आहे? 11 जानेवारी 1911. क्लिअर झालंय? ऑल द पॉइंट्स क्लिअर? समजलं सगळ्यांना? हा, त्यामुळे ते होते डेफिनेटली.